मेथीचं थालीपीठ करण्यासाठी लसूण, भरपूर हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. 2 वाट्या थालीपीठाची भाजणी घेतली आहे. त्यामध्ये पाऊण चमचा हळद घालते आहे आणि पाऊण चमचाच मी लाल तिखट घालते. तुम्ही जास्तही घालू शकता, पण मी ऑलरेडी भरपूर मिरची घालणार आहे म्हणून तिखट कमी घालते आहे. 1.5 चमचा चवीला मीठ, भरपूर तीळ, थोडासा ओवा हातावर चुरडून घालायचा आहे. मेथी मी बारीक चिरून ठेवली आहे आधीच बाजूला. धणे जिरे पूड घालायची आहे आणि नंतर बारीक चिरलेली मेथी घालायची आणि बारीक चिरलेला कांदाही घालायचा आहे. लसूण, मिरची, जिऱ्याचा जो ठेचा केला होता तोही आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे कोरडे जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालायचं, म्हणजे थालीपीठ आपलं खुसखुशीत होईल. आणि लागेल तसं पाणी घालून आपण हे थोडंसं सैलसरच भिजवणार आहोत. इतपत सैलसर भिजवलं म्हणजे थालीपीठ थापायला आपल्याला सोपं जातं. मी डायरेक्ट तव्यावर थापत असते. तव्याला तेलाचा हात लावला आहे आणि त्यावर एक गोळा घेऊन तव्यावरती हे थालीपीठ असं थापलं आहे. याला छिद्र करायची बोटांनी आणि यामध्ये तेल घालून झाकण ठेवून एका बाजूनी पूर्ण छान त्याला खरपूस करून घ्यायचं आणि नंतर मग झाकण काढून दोन्ही बाजूनी हे खरपूस आपण भाजून घेणार आहोत. जास्त थालीपीठं करायची असतील तर 2 गॅसच्या शेगड्यांवर 2 तवे ठेवायचे, म्हणजे लवकर लवकर आपले थालीपीठं होऊन तयार होतात. अशा पद्धतीने तव्यावर थापायचं नसेल तर तुम्ही पोळपाटावरही थापू शकता. त्याला एक कपडा बांधायचा, तो ओला करून त्यावरती आपण थालीपीठ थापू शकतो. आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी हे खरपूस आपण भाजून घ्यायचं आहे. याबरोबर आपल्या आवडीप्रमाणे कुठलीही चटणी, कोणत्याही लोणच्याबरोबर हे छान लागतं. घरचं पांढरं लोणी किंवा दही याबरोबर हे थालीपीठ अगदी चविष्ट लागतं. आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता यामध्ये. आज मी मेथी आणि कांदा घातला आहे आणि घरचं लोणी आणि मिरचीच्या लोणच्याबरोबर मी हे सर्व करते आहे. तर हे थालीपीठ जरूर करून बघा.